आई असते. पुढच्यानं समजायचं हा नम्र आहे, हा शरण आहे, याला आता मारायचं नाही. हे युद्धातली नम्रता आहे. तुम्हाला एक रोजची प्रचलित नम्रता सांगू का? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत जर गेलं, या गल्लीतलं कुत्र जर दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीत जर कुत्रे जरा खात्या गव्हाणीतले असते आणि हे जर असं जळमट असेल तर त्याला माहिती आपल्याला तोडते, त्यावेळेला हे कष्ट घालीते. खाली येऊन ऐकायचं का? दोन्ही पायाच्या मधात शेपूट घालते. मी तसंच घालतो दोन्ही पायाच्या मधातून, म्हणून मी कष्ट म्हणतोय. कष्ट तसाच घालावा लागतो ना. कुत्र्याने दोन्ही पायाच्या मध्ये शेपटी घातली की दुसरं कुत्र त्याला वरबडत नाही. नम्रतेचं लक्षण आहे. कुत्र्यांना कळायलंय. तुम्ही का हसायला लागले? नाही नाही नाही, ते तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. विठाला 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 विठाला. नम्रता महत्वाची. असं जाऊ द्या, आपल्या मुद्द्यावर येऊ. भगवान समोर आले आणि बाईने विचारलं, तेव्हा माझ्या मुलाने एखाद्या स्त्रीला वाईट शब्द बोलला नाही, एखाद्या पुरुषाला वाईट शब्द बोलला नाही, एखाद्या स्त्रीकडे वक्र दृष्टीने पाहिलं नाही, एखाद्या पुरुषाला खालीवरी शब्द किंवा डोळे तिरळे केले अद्याप नाही. माझ्या मुलाने केलं काय? भजन. काय सांगतो देव? बाई तुझ्या मुलाने भजन केलं. पोरग कोणाचं होतं माहितीये? लावर चित्र धरणाऱ्याचं, रानडुकर धरणाऱ्याचं, ससे धरणाऱ्याचं. बापू अशाचं लेकरू आहे ते, शिकाऱ्याचं लेकरू आहे. देवाला आनंद किती वाटायला पाहिजे या गोष्टीचा. गिरगावकराचं पोरग जर महाराज झाला असेल तर काय नवलाची गोष्ट आहे? काय नवलाची गोष्ट आहे? सारा महाराष्ट्र धुंडाळून बाप आला आणि पोराला शिकेल, काय नवलाची गोष्ट आहे? आयुष्यभर ज्याच्या बापानं दारू पिली त्याचं पोरग जर कीर्तनकार झाला असेल तर त्याची पाठ थापटवा. त्याला परंपरा नसताना ते कीर्तनकार झाले, पाठ त्याची थापटायची. गुरुजीचा मुलगा गुरुजी झाला, काय नवलाची गोष्ट आहे? त्यानं दुसऱ्याचा मुलगा गुरुजी करावा. म्हणजे गुरुजीचा मुलगा गुरुजी होऊ नये असं माझं काय, माझ्या पोटात काय डबा उठत नाही. आणि उठला तरी काय तुमच्यानं काय, माझ्यानं काय होणार आहे? तुमचं काय माझ्या हातात आहे का गुरुजी होणं न होणं? पण वडील गुरुजी आहेत ना बुवा. आणि मग ज्याचे वडील गुरुजी आहेत त्यांचा मुलगा अशी गुरुजी झाला, काय नवलाची गोष्ट आहे बापू? काय काय त्याच्यात नाही. कलेक्टरचं पोरग नायब तहसीलदार झालं, काय नवलाची गोष्ट नाही. एमडीचा मुलगा BA झाला, काय नवलाची गोष्ट नाही. पण हे लाहोर चित्र ससे धरणाराचं पोरग आहे ना. देवाला याचा आनंद वाटायला पाहिजे होता ना. देवा तरी पण तुम्ही मारलंस, क्षमा असावी. येते देवा. बाईने सांगितलं, देवा तुला माफ करण्याची पात्रता, क्षमा करण्याची पात्रता माझ्यात काय? तू जगाचा बाप आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी सावने तुझिया बोले, सूर्यासी सावने तुझिया बोले, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी सावने तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वाचा मालकीस धनीस, तुला काय मी शाप देणार? येते देवा. 4 माणसाच्या साह्याने मुलाचं प्रेत उचललं, गाठोडं ज्यावेळेला उचललं, मशान मम्मीकडे मुलगा घेऊन जात होती. एकदा त्याच्या अंगातलं रक्त टपकलं, त्यावेळेला तिचं अंतकरण दुखलं. दुसरा पुरावा आहे, त्याला ज्या वेळेला भडाग्नी दिला का, आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी असतो. दहनिधी, दफनिधी. काही राज्यामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेत पाण्यात सोडतात. 3 प्रकारचा अंत्यविधी पुराण प्रणालीत, वेद आणि शास्त्र प्रणालीत आहे. आपल्या संत परंपरेतला अंत्यविधी येतो. ज्या वेळेला मुलाला भडाग्नी दिला त्यावेळेला तिने दक्षिणेकडे पाहिलं.
दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे असं पुराण सांगते, मी नाही. दक्षिणाधिपतये नमः. दक्षिणा म्हणजे पैसा नाही, दक्षिण दिशा. कारण तर्पण विधी तिकडे तोंड करून करावा लागत असतो. ज्या वेळेला तिने दक्षिण दिशेकडे बघितलं, तिच्या अंतःकरणाचा बांध फुटला, डोळ्यातून पाणी येत नव्हतं, हृदय हालत होतं. आणि यमाला विचारलं, यमा अरे ज्यानं ज्याच्या गुरुवर्यांचं ऐकून बाण मारला त्याच्या गुरुवर्यांचं चुकलंय, त्याचं चुकलंय, पण तू विश्वातला सगळ्या जगाला खाणारा काळ आहेस, तुला अक्कल नव्हती? भजन करणाऱ्याला कसं न्यावं? तुला ज्ञान नव्हतं? तुला हे सुचलं नाही यमा? यमाला पण एक शाप आहे, आजच्या कीर्तनात सांगत नाही, त्याला पण शाप आहे. एक सांगतो, सगळ्या गोळ्या घेतल्यावर ऍक्शन येत असते, ती राहू द्या गोळी बाजूला. वशिष्ठाला एक शाप दिलाय, तोंडानं यमाला दिला, तोंडानं वशिष्ठाला दिला, पण देवाला तोंडानं नाही दिला. त्याला अंतःकरणाचा टळटळाट लागला. तोंडानं दिलेल्या शापातून यम मुक्त झाला, तोंडानं दिलेल्या शापातून वशिष्ठ मुक्त झाले, पण अंतःकरणातून जो टळटळाट लागतो का, त्याच्यातून मुक्त होता येत नाही. म्हणून कोणी कोणाचा टळटळाट घेत जाऊ नका, कोणी कोणाचा टळटळाट घेऊन जाऊ नका. हेव्हा 60-65 वर्षाचं आयुष्य माणसाचं, आपण किती कमिलन किती भिकारी झालो, ती एके दिवशी आपल्याला घरातली लोक पेटून देणारच आहेत. आपल्या राखाचा ढिगल उडवाड्यात नाही, एखाद्या नदीत तळ्यात टाकणारच आहेत. त्याबद्दल मी असो, तुम्ही असो, सगळे असो, पण एखाद्याला खोटं बोलून एखाद्याच्या अंतःकरणाचा टळटळाट घेतला की 11-11, 13-13 पिढ्यापर्यंत त्याचा जाळ इजत नसतो. एका साधूच्या दारातली गाय हरण केली, एका साधूच्या दारातली गाय हरण केली. त्या साधूचं नाव होतं महर्षी कपिल. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या? ती कामधेनू नावाची गाय ज्या वेळेला हरण केली, त्यावेळेला अंतःकरणाचा टळटळाट लागला आणि 60,000 पोट्टे, 60,000 पोरं भुसकट जळावाशे जाग्यावर जळून गेले. टळटळाट आहे, टळटळाट घेत जाऊ नका कोणाचा टळटळाट. जगाच्या मालकाला हा टळटळाट लागला, अरे देवा, याच्या हाताने माझी माती व्हावी, याच्या हाताने माझा अंत्यविधी व्हावा, याच्या हाताने मला भडाग्नी लागावा. पण उलट केलंस रे देवा, उलट केलंस रे जगदानंद पंतपते या महाराज, तो उलट केलंस रे देवा. माझ्या पोराला माईच्या हाताने अग्नी लावायची वेळ आली. विडाला 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 चार ठण करेत आपल्या, चार ठण. देवा, मुलाच्या हाताने आईला अग्नी लागावा, आईच्या हाताने मुलाला नसतो रे. चूक केलीस देवा, तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही. तू जरी माझं मारलंस तरी तुला मी मारू शकत नाही. काय ध्वनी निघला हृदयातून? देवा, अरे ज्या बाईचं पोरग मारलंस तिला तुला मारण्याची ताकद नाही, पण तिचं पोरग मारल्याच्या नंतर जितकं दुःख तिला झालंय तितकं दुःख एके दिवशी तुझ्या मायबापाला होईल. त्रेतायुगातला शापाचं गाठोड, शाप चुकून बोललो, त्रेतायुगातलं टळटळाटचं गाठोड, शापही म्हणा काय हरकत नाही, याचं गाठोड द्वापार युगात जगाचा मालक घेऊन जन्माला आला. देवकी सारखी आई, वसुदेवासारखा ज्ञानी पिता, या दोघांना सोडावं लागलं आणि गोकुळात जावं लागलं. म्हणून पहिलं कडवं, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा
माणसाला देव 2-3 चमचे आगाव देतो. तुम्हाला याच्यात दिलं त्याला त्याच्यात दिलं. बरं तुम्हाला लय लय दिलं तुमच्या संग आम्हाला ठुले आम्हाला याच्यात महत्व आहे. विठाला चांगल्या लोकांच्या संग राहण्यात बी आनंद मानला पाहिजे. उंदर जेवारीत निघले की माणसं मारित येत, गावात निघले की गोळ्या टाकून मारतात, आणि तेच उंदर गणपती बशी निघले की मोदक खाऊ घालतात. 2-2 बऱ्याच्या संघ आपलं चाललंय. चला विठाला विठाला. म्हणून जगाच्या मालकाला स्वतःचे आई वडील सोडून तिथं जावं लागलं. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. मथुरेत जन्म झाला. 8 वर्षाची मूर्ती आहे. आयुनी संभव जन्म झाला. जन्मला राघव आयोनी संभव. ज्यांना यवनीचा स्पर्श नाही, गर्भवासाचा संबंध नाही, अशा लोकांच्या जयंत्या करीत असतात. बरं ज्यांना गर्भवासाचे चटके येत त्यांची पुण्यतिथी, ज्यांना गर्भवासाचा चटका नाही त्यांची जयंती. माणसांच्या पुण्यतिथ्या आणि संतांच्या जयंत्या. देवांच्या संतांच्या आयुनी संभव देव. गर्भवासाचं दुःख नाही, चटकात नाही गर्भवासाचा. प्रगट झाले. लागली साईला बाबांना बोलू लागला जगाचा मालक, मला कुठं न्या. कोणी सांगितलं माहितीये का? जे झालंय त्यानं. लेकर बोलत असतात का? आणि मग बोलतोय ते लेकरू आहे का? कसं शक्य आहे? ते लेकरू नाहीत ना, तो जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय? कोण्या दिवशी वड्याच्या पलीकडे नेऊन फुकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. निमित्त मात्र बालपण घेतलेले. निमित्त निमित्त. आई बाबा मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सगळं सांगितलं. मनसी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. काळजी करू नका, ते झोपी घातलेत म्या, चिंता करू नका. हातापायातल्या बेड्या गिड्या ते काही करू नका. उचलीला कमलापती पायीची बंधने गळती. हातापायातल्या बेड्या गिड्या सगळं गळून गेल्या. उचलला असं हातात घेतल्याबरोबर बेड्या गळाल्या. पण इतक्या लांब तिथपर्यंत न्यावं कसं? आता लहान झालता ना, आणि लहान लेकरू फक्त बायकांनाच घेता येते. जरा गाल वाढायल्या, झिपऱ्या वाढायल्या, मोबाईल वाढायल्या, खिशातले पैसे मागायल्या, मग माणसाला घेता येते. जवरक ते काहीच मागत नाही का, तवरक त्यालाच घेता येते. आणि देवानं त्यांच्यात ती ताकद दिली. मांडीवर पोरग तरी मालकाला भाकरी टाकीनच. हो, पोरग मांडीवर घेऊन, लेकरू मांडीवर घेऊन. भगवंतानं दिलेला त्यांच्यातला तो एक सद्गुण आहे. त्यांना ती सप्रेम भेटे, ती गिफ्ट देवानं दिलेली. माणूस नाही करू शकत, करू शकत नाही माणूस. ती फक्त आईच करू शकते. वसुदेवाने विचार केला, इतकं छोटं आपण बाहेर न्यायचंच कसं? त्याची मान पडन, त्याची टाळू पडन. लहानपणी घेऊ देत नव्हत्या बाया.
हे तसं खांद्यावर टाकू नको बाप्पा, त्याची मान पडन. सगळ्याच्या माना मोडायची याच्यात ताकद, याची कशाची मान पडती? अहो टाळू द्याचीत का न द्याची त्याच्या हातात आहे, त्याची टाळू पडती होय. वय 4 टन कर आहे का नाही? कसा भारांसुद माणूस आहे पावर आमचा. पहिल्यापासून असाच माणूस गुलाबजामुन सारखा टवटवी तू का टवटवीत. माझ्यापेक्षा जास्त आहेत ते. मी 4 टनला शिकायला होतो जनार्दन विद्यालयाला. आता ते इथं चांगल्या ठिकाणी दौलताबादला. मग सूप घेतलं. सूप माहिती ना आपल्याला सगळ्यांना. सूप देवकीचा वळणीवरचा पितांबर फाडा त्या सुपात देवाला गुंडाळलं, त्या सुपात देवाला टेकलं आणि सूप डोक्यावर घेतलं. निघाले. देवकीन सांगितलं मला दाखवा. 1-2 वेळेस दाखिलं. शेवटी सांगितलं आता इथं नाही ठेवायचं. जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील, नेऊ दे तिकडं. मग बाहेर आले तर ती रक्षपाळ वगैरे ती सगळी झोपलेली होती. रात्री तुमच्याकडे जसा मंद पाऊस पडला तसा मंद मंद पडे पाऊस, वरून पाऊस पडत होता. पण तो पाऊस पाण्याचा नव्हता, तो अमृताचा पाऊस होता. शेष नावाच्या व्यक्तीने विचार केला, देवावर अमृत टाकायची काय गरज आहे? आज अजित परमात्मा आहे. दुसऱ्याचं दुःख हरण करायची ताकद 4 ठणकर ज्याच्यात आहे, त्याला काय ताकद आहे कोणाला मारायची? त्याला काय करायचं अमृत? म्हणून शेषाला पुरुषोत्तम वर राग आला आणि शेषानं वरती छाया धरली. वरती छाया धरी शेष. त्या अमृत टाकणाऱ्या वरुणाला सांगितलं डोकं खराब झालं का तू? तू कोणाला काय माणूस आहे का? ते खाली जगाचा बाप आहे आणि तू काय मोठाडपण घ्यायला म्हणे मी अमृत टाकलं म्हणून देव वाचला. अरे तुला आयुष्य द्यायची ताकद त्याच्यात आहे, तू काय शिपडायला? म्हणून वरती छाया धरी शेष. शेषानं छाया धरली. पुढे यमुना. आपल्याकडे 350 गंगेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायात 350 गंगेचं महत्व आहे. पुराणामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये 350 गंगा आल्या. त्याच्यातल्या 349 गंगा भारतात आहेत. एकच दुसऱ्या देशात गेली. त्या देशातल्या गंगेचं नाव आहे गंडकी. ती नेपाळ नावाच्या देशात गेली. पण नेपाळ नावाचा देश म्हणजे 7व्या अवतारातली प्रभू रामचंद्राची सासरवाडी आहे. सीताई साहेब तिथल्या होत्या. हो. चांगली लोक कुठे जन्माला आले, या पवित्र देशातल्या चांगल्या स्त्रिया कोण्या कोण्या देशात कुठे जन्माला आल्या ते ध्यानात ठेवत जा ना. भांगाऱ्या भुंगाऱ्याचा कडवा डोक्यात ठेवला, निघून गेलो. रस्त्याने एक जणाचं ट्रक उलथलं. हे उलथलं नाही, ते तोंडातून येऊ नये. कालच उलथलेलं पाहिलं, एक बघा वाटून रक्ताचा चिखल झाला तिथं. पुन्हा होऊ नये तसं. टेम्पूतलं बैंगनाचं पोतं पडलं. वांग म्हणतात का बैंगन तुमच्याकडे? दोन्ही बी ना. बैंगन आणि वांगे काय दोन्ही कोण येतं एक म्हणा. टेम्पूतलं खाली पडलं. इतकी माणसाची दुर्मळ. बंदी पिशवी भरून घेतली आणि पुढे गेल्याच्या नंतर साखऱ्याचं पोतं पडलं. अरे सगळे बैंगन थैलीत भरले न बैंगण्या, आता साखऱ्या कशात घेतू? मग बैंगनरी चुस्तर साखऱ्याला उतवर दुसऱ्याने घेतला. तसं आपण बैंगन भरल्या असे पवित्र देश तरी आपल्या डोक्यात कुठं राहतील? 350 पैकी 14 गंगा डोक्यात ठेवी जा. ती एक गंगा आहे अनंत पाप्यांचं पाप धुणारी चंद्रभागा, ही डोक्यात ठेवत जा. जिचं नाव घेतल्याच्या नंतर पाप संपत आहे तिला गंगा म्हणतात. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा, गोदावरी ब्रह्मगिरीहून आलेली. चंद्रभागा सकल तीर्थे घडती एक वेळा, ते चंद्रभागा डोळा देखलिया. ही दुसरी. तिसरी सांगू तुम्हाला, चर्मनवती. 14तल्या सगळ्या सांगणार नाही, 3 सांगतो. 11 घरी गेल्या बघा. चर्मनवती का? त्या चर्मनवती गंगेच्या तीरावर वंग नावाचा देश होता. या वंग देशामध्ये भारतातला सिंह राहत होता. त्या सिंहाचं नाव होतं शूरवीर कर्ण. आणि या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वर्षाली नावाच्या पत्नीसोबत, स्त्रीसोबत, कुमारिकेसोबत कर्णाचं लग्न झालं. ती त्याची धर्मपत्नी म्हणून वावरली. तिचं नाव होतं वृषाली नावाची कन्या. काय देश आहे तो चर्मनवती. त्याची दुसरी एक पुन्हा गंगा, तिचं नाव सांगत नाही. त्या गंगेच्या तीरावर एका या पवित्र देशातल्या राजाचं लग्न झालं. सोयरीक झाली, लग्न चुकून बोललो. त्या पवित्र गंगेवर
या देशातल्या पवित्र राजाची सोयरीक झाली. त्या राजाचं नाव आहे नल, त्याची पत्नी आहे दमयंती. सोयरीक कोणी केली माहितीये? बापू माणसांनी नाही केली, ऋषींनी नाही केली, मुनींनी नाही केली, जपितप्यांनी केली नाही. सोयरीक केली राजहंसानं. भ्रुकुटी ते पाहता तिकडे, अगा डोई विस्तृत अंबर ढळे, पाता चंद्रामृत तेज आगळे, भास्कर निराळे तेज भयगा. जिच्या डोक्यावरचा पदर पडल्याच्या नंतर ते केस बघितले, ते भ्रुकुटी पाहिली, ते नाविन्य रूप पाहिलं, तर पौर्णिमेच्या चंद्राला लाजवील आणि दुपारच्या सूर्याच्या तेजाला ढाळवील अशी सुंदर अंगणा पाहिली. मम स्वाम पाणीग्रहणो भयो, हिच्या सोबत लग्न करण्याची इच्छा. पण समोरच्या गंगेत राजहंस क्रीडा करत होता. पाचारीला तो इहंगम, इहंगम म्हणजे पक्षी, त्याला बोलवलं आणि त्याच्या तोंडात अशी चिठ्ठी देऊन टाकली. आणि ती चिठ्ठी तिला पोचली. त्या चिठ्ठीला होकार पुन्हा राजहंसाच्या तोंडात आली आणि होकार मिळाला. पाणी ग्रहण झालं. नल दमयंतीचं लग्न. राजहंसानं चिठ्ठी. सिनेमातल्या लोकांना राजहंस नाही गवसाला. ज्या रिकामी जागा जा, काय जा, हा कसं कसं ध्यानात आहे. बैंगनच भरले थैलीत. का निघलेला पिक्चर आहे तो. आमच्या लोकांवर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुम्ही लय ज्ञानोबरायचे चुलते आहेत का? तुम्ही म्हणलेलं मला ऐकू नाही आलं नाही तर तुमच्या काळीच सांगत होतं मला तुम्ही काय काय म्हणाले. जा कबूतर, हे पण वळवळ करते. राजहंस. काही नद्या लक्षात ठेवा, विनोद द्या सोडून लक्षात ठेवले पाहिजे. काही नद्या फार अनन्य साधारण महत्व या भारत देशात त्या नद्यांचं. यमुना नावाची नदी कृतांत भगिनी म्हणतात. ती काळाची बहीण आहे. 14 पैकी तिचं एक अनन्य साधारण महत्व आहे. या गंगेच्या तीरावर भक्ताची आणि जगाच्या मालकाची नाविन्यपूर्ण भेट झाली. गोपाळांच्या सानिध्यात जगाच्या मालकाला या गंगेच्या तीरावर क्रीडा करता आली. म्हणून यमुनेचं महत्व अनन्य साधारण आहे. आणि विश्वातल्या सर्व भक्तांच्या, इतकं सोडून द्या, 33 कोटी देवांच्या सानिध्यात चंद्रभागेच्या तीरावर, ज्या गंगेच्या तीरावर जगाचा मालक आरुडे, ती गंगा म्हणजे चंद्रभागा. सुरवराची दाटी उभी जोडोनी हात. रोज सकाळी त्रिशूळ डमरू घेऊन आला. रोज सकाळी, रोज सकाळी सर्व 33 कोटी देवता रोज ज्या गंगेच्या तीरावर येतात तिला चंद्रभागा नावाची गंगा म्हणतात. अनन्य साधारण महत्व आहे. अशी यमुना नावाची गंगा. तशी तो वाळवंटापर्यंत भरलेली होती. पण वसुदेवाला बघितल्याच्या नंतर गंगेचं पाणी वाढत होतं. गंगेच्या पाण्याला वाढायला लावलं मधल्यानं, सुपातल्यानं. वाढा म्हणे. आई फार रडली होती देवकी. पण वसुदेव रडलेत नाही. आपल्या बाबांचं आपल्यावर प्रेम आहे का नाही बघण्यासाठी जगाच्या मालकानं गंगेला वाढायला सांगितलं होतं. मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा, या गंगेच्या पात्रातून पलीकडे जात असताना जगाच्या मालकाला सासूबाईनं जावायला विचारलं, मला तुमचं दर्शन घ्यायचंय. सुपातला कोण होता? हिचा जावाई. आणि यमुना नदी सुपातल्याची कोण होती? सासू. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. सागराच्या पत्न्या कोण? नद्या 350. त्याच्यापैकी ही नदी. मग कोण समुद्राची? पत्नी. मग लक्ष्मीची कोण? आई. लक्ष्मी कोणाची बायको? विष्णूची. सुपातला कोण? विष्णू. मग नदीचा कोण? जावई. वा. नदी त्यांची कोण? सासू. पा उलटा खेळ. सगळे जावाई सासूच्या पाया पडतात 100 रुपये करदुड्यासाठी. रुपये ते 1 रुपया आहे की नाही? करदुडा, 1 सुपारी. आणि रुपड्यावर नाही 100 रुपये लागतात. हावसानं सासूच्या पाया पडते. हावसानं. इथं सासू जावायच्या पाया पडायली. कारण सांगू? सासूत किती पाणी ठवायचे. वाक्य कळालं ना? सासूत किती पाणी ठवायचं हे सुपातल्याच्या हातात आहे. त्यानं जर वरुणाला सांगितलं थेंब पडू देऊ नको, सासू कोरडी पट.
नुसती वाळूच सासूत. म्हणजे जामातो भयतृप्तानाम सरिता ओघम जल जायते नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? सर्व सरितेचा ओघ भरून व्हायची ताकद जिच्या ते त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि आशाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढलं. पुर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई. लगेच अंगठा लावल्याबरोबर 2 तुकडे पैलतीराला पोचले. पैलतीराला पोचल्याबरोबर वाडा दिसला मोठा. त्या वाड्याला 4 दार, त्याच्यातलं एक उघडं होतं. ते दार होतं गाईचं. त्या दारातून गाईकडे येत होते नंदराजा. अनावधानानं चुकून उघडं राहिलं. रात्रीच्या 1-1:30च्या सुमारास वसुदेव महाराज बाळाला डोक्यावर घेऊन त्या वाड्यात प्रवेश केला. समोरच्या तोंडालाच एक सुंदर असं घर होतं. आतमध्ये राणीवासा पाहिला, माझघर पाहिलं, त्याच्या पलीकडचं एक घर पाहिलं. आणि त्या घरात एक बाज होती. पलंग काय असेल त्या पलंगावर एक कन्या खेळत होती. तिला माया म्हणतात. आणि ज्या कन्येला जिनं जन्म दिलाय ती विदेह स्थितीत होती. त्या कन्येच्या जाग्यावर जगाच्या मालकाला टेकलं. आणि ज्या कपड्यात जगाचा मालक गुंडाळून आणला त्याच कपड्यात कन्या वापस नेली. यशोदा होती ती. यशोदा तिथं पाठीमागं घर होतं. ते बाळांतनीचं घर असं वाऱ्यावर नसते. आता त्या सोडून माझ्या लहानपणी बाळांतनीच्या घरामध्ये तिला आंघोळीला बाहेर आणत नव्हते. 12 दिवस चपला घालून बाई जेवायची. चपला बाजावून खाली उतरलं की चपला घालीत होत्या. डोक्याला बांधलेलं. आंघोळ करायला तिच्या त्या बाजाखालीच बाथरूम. ते खडा करायचा, त्याच्यावर आऊत खोडं टाकायची फणसालेली आणि त्याच्यावरच आंघोळ. ती त्या काळातलं सांगलो, आताच नाही. हा काय त्या लेकराला असं पालथं घालून नाव घालायचं. शेवटी मग पायाचा मातीचा गंध लावायचा. त्याला दिष्ट लागू नये, काही लागू नये. काय नाविन्य होतं ते. हो, नाविन्य होतं ते. मग त्या पाळणा असायचा. त्या पाळण्यात झोपी घालायची. लेकराला मच्छर चावू नये म्हणून शेराच्या झाडाचा फांदी आणून बांधायची. शेर नावाचं झाड आहे, त्याची फांदी बांधायची. मच्छरायला लय नाद असतो. कुठं टचके आणायचा. त्याला अकलत नाही. गालाला फोडीन, कुठं फोडीन. नरम जागा पाहिली की ते टचका हाणतेतच. हो, तसे मच्छर येडग त्या शेराची फांदीला. तिला पाला नसती. तिला पालान देठन फांद्या एकच. आणि त्या कोमल काडीला टचका हाणला की मच्छराचं ईस शेराला काहीच करीत नाही. शेराच्या ईसानं मच्छर मरतो. त्या काळात ते कॉईल नव्हतं. ते असं जीप काढून मच्छर खाणार नव्हतं. त्याचं टीव्हीत पाहिलं अशी लांब जीप काढी. ते म्हणलं इतकं लांब म्हणल्या आपलंच काही खाऊनी म्हणजे बरं यानं दाखवते. असं पाहिलं की लोक मच्छर. ते कोणी ऍडव्हर्टाईज काढली मला त्याला एकदा भेटायचं. तू पुराच्या कडीला काऊन राहत नाही. खाली पाड्याला ओढून गेलं माणूस. असा मच्छर काय वाढायला. आपल्याला काय आपलं तोंड पुरत नाही. कशाला अंगूर आंबट. ऍडव्हर्टाईजचे लय कुठं नाही. ज्याला गाजर खाली लागतेत का वरी लागत त्याला माहितच नाही. ज्याला रताळ खाली लागतेत का वरी लागतेत याचा पत्ता नाही. ज्याला भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात का वरी लागतात याचा पत्ता नाही. आणि खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. शेतात टाकायच्या खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. बसायची जागा निब्बर दांड्यानं हाणायला पाहिजे. त्या कंपनीवाल्याची. बरं, कंपनीवाल्याची. कारण सांगू तुम्हाला, ज्यानं भरघोस उत्पन्न शेतीत काढे त्या शेतकऱ्याच्या हातानं खताची ऍडव्हर्टाईज करत. जे आयुष्यभर 3 दिवसात 20 बाऱ्या फॅरन लवली लावू फिरत होई. त्याच्या हातात खत घंटा भर द्यावा युरिया. दुसऱ्या दिवशी जर त्याच्या हाताचे नाही कातडे गेले तुम्हाला बाळ्या म्हणू नका. आणि त्याच्या हाताने ऍडव्हर्टाईज. जे उसात, गव्हात, कापसात, हळदीत, अद्रकीत, सरपाचा, इंचवाचा, काट्याचा, किड्या कुड्याचा, पायात बूट आहे का, चप्पल आहे का, हिवाळा आहे का, उन्हाळा आहे का, पावसाळा आहे का, बॅटरी आहे का, कंदील आहे का, कशाचा विचार न करून रानावनात फिरायले, रक्ताचा घाम करायले, मातीत टाकायले आणि जगाला मोती तयार करायले. त्याच्या हाताने खताची ऍडव्हर्टाईज नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवा.
पाय पायची ॲडव्हर्टाईज कोणाच्या हातात नसते. हे पाणी देतो ना आपण, मला त्याची नाव कळत नाहीत त्या लोकांची, त्याच्यातली काही मेले बी ॲडव्हर्टाईज करणारे. आता कुठे जिथे ते तुम्हाला एक सांगाव का, वर्म हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी गेलं ना, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याचा सत्कार झाला ना, विश्वामध्ये यज्ञाची भूमिका प्राप्त होत असते, लक्षात घ्या. हो, गोष्ट झाली काय माहित, खा तू कणगीला आणि गा तू इरलेला. ज्वारी कणगीतली खालाय आणि वरच्या झाकणाला चोंबाळायलाय. येडपट हेस का काय, तू ज्वारीला चोंबाळ ना, कणगीला चोंबाळ, झाकणालाच मुला मला लावायला. पहिल्यापासून चालू आहे असंच ते. एकट्यान बोंबलून काय होतंय. पुरस्कार देण्याच्या योग्यतेचा माणूस असला पाहिजे, त्याला दिला पाहिजे. काय सांगू लागलो, माया उचलली इकडे घेऊन आले. कंस तर नालायकच होता. आजच्या दिवशी एखाद्या वेळेस त्याला कंस म्हणतो, शक्यतो मी त्याला कंस म्हणत असतो. मूर्ख आहे तो, मूर्ख. किती गोष्टीने मूर्ख. 19 तुम्हाला ईसावी माहिती आहे का? तुम्हाला गुरु करतो मी. आकडा असा सांगायचा पुढच्याला घामे. इथं